श्री स्वामी समर्थ घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ। तर आज आम्ही चाललो आहे वॉटर पार्कला। तुम्ही पण गेलाय का वॉटर पार्कला? उन्हाळा चालू झालेला आहे, कोण कोण गेलं पटकन कमेंट्स करून सांगा। वॉटर पार्कमध्ये पोहण्याच्या आधी मी मस्त एक सेल्फी काढलेल्या आहेत आणि मग नंतर गेली आहे सगळ्या राईडसाठी। तर आल्या आल्या मी फर्स्ट राईडला गेली आहे आणि एवढी हुशार मी सेल्फी स्टिक घेऊन ही राईड करत आहे फर्स्ट टाईम। आणि म्हटलं माझा अनुभव या व्हिडिओमध्ये कॅप्चर करावा, पण कशाचं बाप रे, एवढी घाबरगुंडी उडली आणि माझी बत्ती गुल झाली। सेल्फी स्टिक राहिली बाजूला आणि बघा मी किती घाबरली आहे। व्हिडिओ व्यवस्थित कॅप्चर पण नाही झाला आहे, पण मी जेवढं करायचा प्रयत्न केला आहे ते पहा। अशी धबाड मी पाण्यात पडलेली आहे मस्तपैकी आणि मला काही सुधरतच नाही मोबाईल पाण्यात। माझा मोबाईल वॉटरप्रूफ आहे त्यामुळं मी पाण्यात पण घेऊन जाऊ शकते। आणि माझे हाल बघा, मी आजूबाजूला पाहत आहे, मला कोणी पाहिलं तर नाही अशा अवस्थेत, कारण माझ्या नाकातोंडात पाणी गेलं आणि मी एवढी घाबरलेली होते विचारू नका। त्यामुळं मी आजूबाजूला पाहत होते माझा पोपट झालेला कोणी पाहिला तर नाही, कारण की मी मस्तपैकी सेल्फी स्टिक घेऊन व्हिडिओ बनवत होते, पण माझं झालं पोपट। तर आम्ही वॉटर पार्कला कोणत्या कोणत्या राईड केला, कसं एन्जॉय केलं हे व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला समजणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा। आम्ही काय काय एन्जॉय केलं ते तुम्हाला पाहायला भेटेल आणि तुम्ही पण जाऊ शकता। पुण्यामध्ये कृष्णाई वॉटर पार्कला आम्ही गेलेलो होतो, तुम्ही पण जाऊ शकता। उन्हाळा चालू झालेला आहे, मस्त एन्जॉय करा। बनाना राईड, बलून्स राईड, भरपूर अशा राईड्स आम्ही घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि समृद्धीचे पप्पा तर ऑफकोर्स कशाला घाबरतच नाहीत आणि त्यांच्यासोबत मलाही ते ह्या गोष्टी करायला लावतात। समर सीझन संपूस तर आम्ही 2दा-3दा तरी वॉटर पार्कला जातो। पहा किती मस्त मी एन्जॉय करत आहे आणि पाण्यात एन्जॉय करायला कोणाला आवडत नाही, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांना पाण्यात एन्जॉय करायला आवडतं। समर पहा, समर पण किती मस्त एन्जॉय करतो आणि म्हणते झुकेगा नहीं साला। समर थोडासा घाबरतो बरं का स्विमिंग करायला, समृद्धीला आणि स्वराला मस्त स्विमिंग येते, पण समर घाबरतो। आणि मी आपली पाण्यातल्या फ्रॉकसारखी बेंडूकसारखी उगी वरच्यावरी मस्ती करत असते। मला पण पाण्याची भीतीच वाटते, फक्त मी दाखवत नाही, कारण एकदा समृद्धीच्या पप्पांना दाखवलं ना मला भीती वाटते, ते जास्त भीती घालतात, ते जास्त मला पाण्यामध्ये हे करतात। आणि इथे मस्तपैकी रेन डान्स, इथे मस्तपैकी पाण्यात डान्स चालू आहे। गाण्याचं कॉपीराईट येतं त्यामुळे मी म्यूट केलेलं आहे। मस्त गाणं चाललं होतं, जिथं तिथं या हवा आपलीच हवा, हे असं गाणं चालू होतं तिथे मस्तपैकी। हे बघा आता बनाना राईड घेत आहेत समर आणि स्वरा। मुलं कोणत्याही राईडला घाबरत नाहीत, खूप अतिशय डेंजर अशा राईड करतात। काही काही राईड अशा आहेत की तिथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी कॅप्चर नाही करू शकले, पण तुम्ही जात असताल तुम्हाला माहितीच आहे। ती एक राईड आहे बघा, मला एक्झॅक्टली नाव नाही माहिती आहे, पण असं पूर्ण काचेचे डोअर क्लोज असतात आणि आपल्याला पूर्ण स्टँडअप कंडिशनमध्ये आपल्याला पूर्ण लॉक केलं जातं, वरतून ते ऑन केले की खटकन खाली जातं बघा पाण्यामध्ये। ती एक राईड आहे, कोणती राईड आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा, मला तर आठवत नाही आहे। हे बघा आता समर आणि स्वरा गेले, मी दाखवेल तुम्हाला खालून कुठून आलेत बघा ह्या राईडमधनं समर आणि स्वरा, तुम्हाला दिसेल, लक्ष द्या तुम्ही। बघा कसले धबधीशा पाण्यामध्ये येतात, हे एकदम पाण्यातले मासे आहेत ते, यांना एवढं पाण्यात, यांना पूर्ण दिवस जरी पाण्यात खेळायला भेटलं ना, हे बाहेर येणार नाहीत, एकदम पाण्यातले मासे आहेत। समरला तर एवढं आवडतं, फक्त समरला स्विमिंग करायला घाबरतो, तो स्विमिंग व्यवस्थित करत नाही। हे पहा, हे जे लाईट वेट पॅड आहेत यावरती पण स्विमिंग खूप चांगल्या प्रकारे शिकू शकतं। समरच्या पप्पा थोडं त्याला पण शिकवत होते, स्वराला आणि समृद्धीला येतं व्यवस्थित पोहता। आणि नंतर मग मुलांना व्यवस्थित राईड केल्याच्या नंतर मग समृद्धीचे पप्पा आणि मी पण जात होतो। हे पहा समृद्धी आणि समृद्धीचे पप्पा कसे आले आहेत, हे तर दोघांची जोडीच आहे। आणि इथे बघा ही राईड एवढी डेंजर होती, समृद्धीच्या पप्पांसोबत मी पण होते। इथे बघा समृद्धीच्या पप्पांनी पाय असे वरती केले आणि मी वरती केलेच नाही, माझे पाय एवढे दाटून निघाले ना, काय सांगायचं, खूप लागलं मला त्यांनी म्हटले होते, पण मला ती राईड घेताना भीती वाटली की मग मी ते विसरूनच गेले। आणि इथे बघा स्वरा आणि समृद्धी, समर, स्वरा या सर्वांनी खूप सुंदर अशा राईड घेतलेल्या आहेत नवनीता। आणि इथे रेन डान्स मस्तपैकी एन्जॉय करत आहे, समृद्धी खूप छान डान्स करत होती, समर, समृद्धी, स्वरा मस्त। हे फक्त लहान मुलांसाठी, हे कमी प्रमाणात पाणी, इथे जास्त खोलीवरती पाणी नाही, इथे लहान मुलांना टेन्शन नाही, की लहान मुलांना आपण बिंदास खेळू देऊ शकतो।
फक्त त्याच्यावरती कोणी पण एका मोठ्या माणसाने नजर ठेवा, म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे, बिंदास सोडून जाऊ नका. आम्ही आधी तसंच केलं. समर समृद्धी ह्या सगळ्या लहान मुलांना खूप एन्जॉय करू दिलं आणि नंतर आम्ही दोघांनी सगळ्या राईड घेतल्या, त्यांना मनसोक्त मस्त खेळू दिला आणि मग म्हटलं आता आमच्या दोघांना राईड घेऊ द्या. फक्त एवढं आहे की तुम्ही वेळ व्यवस्थित निश्चित, आणि हॉलिडेजच्या दिवशी तर बिलकुलही जाऊ नका. सॅटर्डे संडे एवढी गर्दी असते ना, प्रत्येक राईडसाठी नुसत्या रांगा लागलेल्या असतात, वैतागून जातं. आणि हे बघा, हे सर्व लहान मुलांसाठी आहे. ते वरचं एकदम बकेट भरल्या जातं आणि ते बकेट भरलं की खाली पडतं. मुलं एवढ्या आवडीने त्याच्या खाली थांबतात वाट बघत, ते बकेट कधी भरलं ना आपल्या अंगावर कधी पाणी येणार ते. त्यामुळे इथं खेळत आहेत बघा, सगळे छोटे छोटे मुलं किती एन्जॉय करत आहेत. आणि मला असं वाटतं उन्हाळ्यामध्ये फालतू खर्च करण्यापेक्षा एकदा तरी मुलांना वॉटर पार्कला घेऊन गेलं पाहिजे. हे बघा, दोघं पण लक्ष देत आहेत वरती बकेट कधी भरणार ह्या गोष्टीकडे. ते बकेट पूर्ण भरलं की पूर्ण पाणी एकदम येतं, तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. ते पाणी एकदम अंगावरती किती सुंदर येतं. त्यानंतर समोरच्या पप्पा हे राईड करत होते, आम्ही वाट बघत होतो त्यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी. कधी कधी तर व्हिडिओच ऑन करायचं विसरून जात होते मी. काही व्हिडिओ तर ऑन न केल्यामुळे गेले बघा किती जोरात आले. समृद्धीचे पप्पा एकदम स्पीडमध्ये व्हिडिओ कॅप्चर केला आहे मी. तुम्हाला पण या राईड कशा वाटल्या? आणि नंतर मस्त मुलांकडे लक्ष देत मी पाण्यात पाय ठेवून बसले बघा इथे. आता तुम्ही इथे वाटच बघा, वरतून समर समृद्धी आणि स्वरा कसे धबदिशा उडी मारून येणार आहेत. याला मिक्सर राईड म्हणतात. मिक्सरसारखं गोल 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 फिरून एकदम खाली पडलं जातं. खूप मस्त ही राईड पण. ही मी वाट बघत बसले होते बघा, स्वरा पडली धाप. आकाश से उतरे जमीन पे अटके ऐसा हो गया. वरतून म्हणजे वरतून उडी मारली, आकाशातून खाली जमिनीवर आलं, असं झालं आहे. खूप सुंदर ही अशी पण राईड होती. समृद्धी पण आली बघा. आता राहिला समर. कुठे समर? समर पण येईल थोड्याच वेळात. हे असं मिक्सरसारखं एकदम गोल 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 फिरत खाली येतं. यात मज्जा येत होती मुलांना, खूप मज्जा येत होती. आला समर पण आला. ही राईड कशी आहे? लहान मुलांसाठी खूप छान अशी राईड आहे ही. त्यानंतर ही राईड ना काही मोठे जणसुद्धा घाबरतात, पण इथे सुद्धा समर समृद्धी घाबरत नव्हते. आणि खरं तर ना, एवढ्या पायऱ्या चढून इथे वरती जावं लागतं ना, तरी मुलं थकत नव्हती. आपलं ट्यूब घेऊन, एवढं हेवी ट्यूब घेऊन परत वरती. ट्यूब तर वरती आपोआप घेतात ते रोपनी, पण एवढ्या 3rd फ्लोअर 4th फ्लोअरवरती जावं लागतं या राईडसाठी. तरीसुद्धा समर समृद्धी आणि स्वरा परत राईडसाठी जात होते. त्यांचं मन काही भरतच नव्हतं. पाहता तुम्ही किती सुंदर अशी राईड आहे. आणि बघा, हाईट पण भरपूर आहे बरं का. आता बघा समर आणि समरचे पप्पा ही राईड घेत आहेत. किती सुंदर अशी राईड आहे बघा. तुम्हाला राईड पाहून भीती वाटते का? तुम्हाला भीती वाटत असेल तर नक्कीच जा आणि भीती दूर करा. पण जास्तच खरं भीती वाटत असेल तर आपल्या पप्पासोबत मम्मीसोबत ही राईड करा, एकट्याने करू नका. बघा, समर आणि समरचे पप्पा पण किती मस्त राईड करत आहेत, किती वेगाने खाली येत आहेत ते. आणि आता इकडे समर समृद्धी आणि स्वरा मस्तपैकी स्लायडिंग करतायत. ही स्लायडिंग पण खूप, या स्लायडिंगमध्ये सुद्धा मला स्टार्टिंगला भीती वाटत होती माहिती आहे का. मला पण, म्हणजे मला कधी पाण्याचा अनुभव नाही आहे. कोणाच्या गावी नदी असते, तलाव असतो, समुद्र असतो, त्यांना सवय असते. घरी शेती आहे, त्यांना शेततळं असतं, कोणाला विहिरीत पोहायची सवय असते. पण माझ्या माहेरी पाण्याचा भागच नाही आहे, तिकडे नदी वगैरे काहीच नाही आहे पण खूप दूर आहे. त्यामुळं मी कधी लग्नाच्या आधी पोहली नाही किंवा मला पाण्याचा कधी प्रसंग आला नाही, त्यामुळे मला भीतीच वाटत होती. पण लग्न झाल्यानंतर मला इथे वॉटर पार्कला येऊन थोडी भीती कमी झाली आहे. आणि इथे आम्ही दोघांनी खूप सुंदर असा कपल डान्स केला आहे. समृद्धीने व्हिडिओ बनवला आहे आणि आम्ही मस्तपैकी पाण्यात थोडासा कपल डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे. तो पण तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. समृद्धीचे पप्पा थोडेसे जास्तच हे झालेले होते की म्हणजे वेगवेगळ्या पोज सांगत होते मला डान्स करताना, अशी पोज घे, तशी पोज घे. कारण की समृद्धी व्हिडिओ पण बनवत होती आणि फोटो पण काढत होती आणि मला वाटत होती भीती. आणि त्यांचं चाललं होतं डान्सचं, त्यांना पण डान्स करायला आवडतं. तर त्यानंतर त्यांनी समर आणि समृद्धीसोबत खूप अशी मस्ती केली. समृद्धीला पाण्यात फेकून देत होते आणि जे समृद्धीच्या पप्पाच्या हातात जे फूल दिसते ना, त्यासाठी समृद्धी रुसली होती. कारण की ते फूल समृद्धीच्या पप्पांनी मला दिलं होतं आणि तुम्ही स्टार्टिंगला पाहिलं असेल, ते फूल माझ्या कानाला होतं. मग ते मम्मीला का दिलं, मला का नाही दिलं, म्हणून ती रुसली होती. आणि समृद्धीचे पप्पा तिच्या मागे ते फूल घेऊन लागले होते. हे घे तुला, हे घे तुला. ती म्हणत होती आता मला नाही पाहिजे. बघा समरला कसं फेकून दिलं ते. आणि त्यानंतर समृद्धीला जेव्हा ते फूल दिलं तेव्हा ती खुश झाली. आणि बघा किती सुंदर असा समृद्धीने समृद्धीच्या पप्पांनी डान्स केला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही पण वॉटर पार्कला गेला का? नसेल गेला तर जा. ओके, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत